नमस्कार. आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सर्वांचं स्वागत आहे आणि सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज काय सगळ्यांची फराळ खाण्याची मज्जा आहे आणि ताटामध्ये चमचमीत वेगवेगळे पदार्थ जर असेल तर रोज उपवास असावा असं नक्की वाटेल सगळ्यांना, लहान असो किंवा मोठे. तर आज मी उपवास स्पेशल छान असा इथे खमंग उपवासाचा वडा बनवलेला आहे. साबुदाणा वडा बनवायला देखील खूप सोपा आहे आणि उपवासाच्या ताटामध्ये हा साबुदाणा वडा नक्की बनवला जातो. तर मी इथे साबुदाणा घेतलाय, अर्धा किलो घेतलाय. उकडून बटाटे घेतले तर 3 बटाटे मी याच्यामध्ये किसून घालणार आहे. बटाटा उकडून छान अशी साल काढून घेतल्यानंतर थंड करून घेतला आणि आता आपण साबुदाण्यामध्ये छान असा किसून घेऊया. हाताने जर मॅश केला तर त्याच्या गुठळ्या राहू शकतात, त्याच्यामुळे बटाटा हा किसूनच घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपण हिरव्या मिरचीचा मी ठेचा बनवून घेतलेला आहे, तर तो घालून घेऊया. तर तुम्ही म्हणशाल की ताई एवढा मोठा ठेचा घातलाय तुम्ही, तर अजिबात तो जास्तीचा तिखट नाही आहे. पोपटी मिरच्या अजिबात जास्तीच्या तिखट नसतात, म्हणून मी एवढा घालून घेतलाय. आता तुम्ही जर जास्त तिखट मिरच्या जर घेतल्या तर कमीसुद्धा घालू शकता, पण चरचरीत छान असे खमंग खायला छान लागतात. आता याच्यामध्ये भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घेतला 4 चमचे. साबुदाणा हा मी रात्रीच भिजत ठेवला होता, छान असा मोकळा सुटसुटीत भिजलेला आहे आणि मस्त असे याचे वडे बनवूयात. आता याच्यामध्ये मी चिली फ्लेक्स घालून घेतली, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया. तर बघा, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतल्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे आणि आता हे छान असं आपल्याला एकत्र करून घ्यायचे. मस्त खमंग खुसखुशीत हे वडे खायला खूप छान लागतात. दह्यासोबत किंवा चटणीसोबत खाऊ शकतो आणि तसे सुद्धा आपण खाऊ शकतो, कारण की याच्यामध्ये आपण आवडीप्रमाणे तिखट घालू शकतो, कमी जास्त करू शकतो. आता बघा, आता हे छान असं हाताने ना एकजीव करून घ्यायचे. चांगलं मॅश जसं करतो ना आपण तशा पद्धतीने मी चांगलं असं हे एकजीव करून घेतलंय. याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही, पाण्याचा वापर केलेला नाही. बटाट्याच्या ओलसरपणामध्येच हा साबुदाणा जो आहे तो छान असा आपल्याला एकत्र करून घ्यायचा आहे. बघा, अशा पद्धतीने उंडा तयार करून घेतला. आता लगेच आपण याचे वडे बनवून घेऊया. हाताला थोडंसं तेल चोळून घेतलं आणि मध्यम स्वरूपाचे आपण आता हे वडे तयार करून घेऊया. खूप मोठे नाही किंवा खूप छोटे नाही. खूप मोठे जर बनवले तर ते आतून कच्चे राहू शकतात, त्याच्यामुळे मध्यम स्वरूपाचा आपल्याला हा उंडा घ्यायचा आहे. बघा, हातावरती ना चांगला असा एकजीव करून घ्यायचा आणि त्याचा वडा आपल्याला हातावरतीच असा पसरट करून घ्यायचा, असा थापून घ्यायचा. कडेला जर चिरलं तर हाताने चांगलं असं व्यवस्थित असं गोल गोल बिंगून आपल्याला चांगलं बघा, अशा अशा पद्धतीने हा वडा मी थापून घेतलेला आहे हातावरती आणि साईडने जर चिरा जर गेल्या तर असा गोल गोल फिरून चांगला एकजीव करून घ्यायचा. दुसरा वडासुद्धा बनवून घेणार आहे. असेच वडे आता संपूर्ण आपण बनवून घेऊया. तर उपवासाच्या ताटामध्ये फराळामध्ये अजूनसुद्धा मी पदार्थ बनवलेले आहे. तुम्हाला ते व्हिडिओ जर बघायचे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मोकळी सुटसुटीत खिचडी बनवलेली आहे. सोबतच आपण शेंगदाण्याची आमटी बनवलेली आहे. रताळ्यासोबत खाण्यासाठी किंवा खिचडीसोबत खाण्यासाठी खूप छान लागते ही शेंगदाण्याची आमटी आणि मस्त मोकळी सुटसुटीत अशी उकडलेला बटाटा घालून खिचडी बनवली. आता वडे बनवून झाले की इकडे आपण पॅनमध्ये तेल ठेवलं होतं. तेल चांगलं असं गरम झालेलं आहे. याच्यात सुरुवातीला आपण 4 वडे सोडून घेऊया. तर सुरुवातीला इथे 4 वडे सोडून घेतले. तर बघा, असं पसरट भांडं घेतलं ना ते एक सोबतच आपल्याला 4-5 वडे 5-6 वडे असे तळायला सोपं जातं. खोलगट जर कढई घेतली तर ते 1-2 म्हटल्यानंतर जास्तीचा वेळ लागतो. तर असं पसरट भांडं घ्यायचं आणि पॅन घ्यायचा, त्याच्यामध्ये तेल ठेवलं ना की मस्त असे वडे तळायला खूप सोपं जातं, झटपट तळून होतात. आता सुरुवातीला आपण वडे सोडले की लगेच आपल्याला याला झाऱ्या लावायचा नाही. एक साईड आपल्याला थोडीशी तळून घ्यायची. जरी हे सुरुवातीला वाटले ना एकमेकाला चिकटतात, तरी ते नंतर अगदी मोकळे सुटसुटीत होतात. अजिबात फुटत नाही किंवा काही नाही. बघा, अशा पद्धतीने ना मस्त मोकळे होऊन जातात. पण लगेच जर आपण झाऱ्या जर लावला तर ते फुटू शकतात. एक साईड थोडीशी आपल्याला इथे तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आणि नंतरच पलटी करून घ्यायची. आणि बघा, मी पलटी करून घेतली. मस्त क्रिस्पी असा कलर आलेला आहे बघा आणि टम्म फुगलेले आहेत हे वडे आणि अजिबात तेलकट होत नाही आणि एकही तेलामध्ये फुटलेलं नाही. तर आता बघा, मस्त असे वडे झालेत. आपण तेलामधून काढून घेऊया. चाळणीवरती काढून घ्यायचे किंवा मग खाली ताटामध्ये एक कागद ठेवायचा आणि त्याच्यावरती काढून घ्यायचे. तर बघा, किती मस्त कलर आलेला आहे आणि खूप छान असे फुललेले सुद्धा आहेत. आता दुसरी बॅच सुद्धा आपण ह्याच पद्धतीने तळून घेऊया. आता 4-5 वडे पुन्हा एकदा आपण सोडून घेतले होते, ते सुद्धा छान अशा कलरवरती आपण तळून घेऊ. दुसरी बॅचसुद्धा आपण छान अशी क्रिस्पी होईपर्यंत तळून घेणार आहोत. तर संपूर्ण वडे आता ह्याच पद्धतीने तळून घेतले आणि असे चमचमीत पदार्थ जर उपवासाच्या ताटामध्ये जर असतील, फराळामध्ये जर असतील,
तर लहान असो किंवा मोठे रोज उपवास धरायला काय हरकत आहे असं नक्कीच म्हणतील. इतके चमचमीत असे पदार्थ जर खायला भेटले तर. बघा छान असे क्रिस्पी आपले वडे इथे झालेले आहेत आणि अजिबात तेलकट झाले नाही. बनवायला देखील खूप सोपे आहेत. एकही वडा आपला इथे फुटलेला नाही. तर अशा पद्धतीने उपवास स्पेशल छान असे खमंग खुसखुशीत असे आपले उपवासाचे वडे तयार झालेले आहेत. तर ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि मस्त अशी चमचमीत आपली उपवासाची थाळी तयार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन आलेला असाल तर प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे मी असेच नवनवीन व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला लगेच बघायला भेटतील. धन्यवाद.